नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसची सीरीज सुरू केली आहे. यापूर्वी आपण 11 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा 12वा पार्ट आहे. या पार्टमध्ये आपण 6/5/2025 रोजी झालेला मुंबई उच्च न्यायालय भरतीचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. शिफ्ट आहे 9 ते 11 ची. त्यामधील सेक्शन 1 आहे मराठीचा. त्यामधील पहिला प्रश्न, राहुल आजारी होता म्हणून तो सहलीला नाही गेला. वरील वाक्यरचनेचा प्रकार सांगा. आपल्या वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. आता वाक्य जर पाहिलं आपण, राहुल आजारी होता म्हणून तो सहलीला नाही गेला. आता इथं म्हणून हे काय, उभयान्वी अव्यय वापरण्यात आलेलं आहे आणि हे उभयान्वी अव्यय मिश्र वाक्य तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. स्वार्थी वाक्यामध्ये वाक्याचा काळ लक्षात येतो तेव्हा त्याला स्वार्थी वाक्य असं म्हटलं जातं. केवळ वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं. विशेषण वाक्यामध्ये पहिलं वाक्य आहे ते विशेषण असतं, म्हणजे कोणतेही एक वाक्य विशेषण असतं. त्यानंतर दुसरा प्रश्न, फसविण्याचा प्रकार या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? तर घटोत्कचाची माया यालाच फसवण्याचा प्रकार म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न, पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य असलेला शब्द सांगा. आता याच्यासाठी बघा, नख आहे, इथं ऑप्शनमध्ये पण नख आहे आणि शेंडीलाच शिखा असे म्हटलं जातं, म्हणजे नखापासून ते शिखापर्यंत असा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. अपाद मस्तक हे काय, पायापासून ते डोक्यापर्यंत, पण इथं स्पेशल नखापाशी म्हणलंय त्यामुळे आपण हे ऑप्शन 4 करेक्ट मानणार. असेतू हिमालय म्हणजे जो राम सेतू आहे तिथून हिमालयापर्यंतचा सर्व भाग म्हणजे संपूर्ण भारत, त्याला काय, असेतू हिमालय असं म्हटलं जातं. अजानु बाहू म्हणजे ज्याचे बाहू हे गुडघ्यापर्यंत आहेत त्याला अजान बाहू असं म्हटलं जातं. आपला ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. चौथा प्रश्न, इरले या शब्दासाठी योग्य शब्दसमूह असलेला पर्याय ओळखा. ऑप्शन 1 आहे डाळ, तांदूळ, पीठ, मीठ इत्यादी स्वयंपाकाचे साहित्य, याला आपण काय, किराणा म्हणतो. त्यानंतर विहिरीतून पाणी काढणे त्याला उपसा असं म्हटलं जातं, उपसा, किंवा गावाकडे याला शेंदणे असं पण म्हटलं जातं. शेंदणे, पाणी शेंदणे विहिरीतून. त्यानंतर विहिरीतून अगोदर जी पाणी काढण्याची पद्धत होती किंवा बैलाच्या मार्फत पाणी काढत गेले त्याला काय, मोट जोडलेली असत, त्याला मोटर म्हणत जातं, मोट असे म्हणत. पण आता आपण पाणी कशाच्या मदतीने काढतो, मोटरच्या मदतीने. हे ट्रिक लक्षात ठेवायचं आहे. अगोदर मोठेच्या मदतीने काढत होतो, आता आपण मोटरच्या मदतीने काढतो. तिसरा प्रश्न, पावसापासून निवारण करण्यासाठी केलेले झाडपाल्याचे आवरण याला इरले असं म्हटलं जातं, इरले. प्रवासात बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ याला आपण शिदोरी असं म्हणतो, शिदोरी. जे प्रवासात आपण सोबत खाण्यासाठी नेतो त्याला शिदोरी असं म्हटलं जातं. तुम्ही मला काम करू देणार आहात की नाही या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य असलेला पर्याय निवडा. तर ऑप्शन 1 आहे तुम्ही मला काम करू द्या. आता इथंच आज्ञा केली जात आहे की मला काम करू द्या अशी, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1च आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. आता वाक्यामध्ये तुम्ही मला काम करू देणार नाही, इथं हे निगेटिव्ह झालं. त्यानंतर तुम्ही मला काम करू दिले तरच मी काम करेल, याचा काही संबंध नाहीये, हे पण होणार नाही. त्यानंतर 6वा प्रश्न, पुढे दिलेल्या वाक्यरचनेचा कोणत्या प्रकारात येते? परीक्षेत तुला घवघवीत यश मिळो, म्हणजे इथं का आशीर्वाद दिल्यासारखं आशीर्वाद दिला जातोय किंवा आज्ञा दिली जाते, त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नकारार्थी वाक्यामध्ये एखादा नकारार्थी शब्द असतो, प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असतो आणि स्वार्थी वाक्यामध्ये आपल्याला फक्त काळ लक्षात येतो वाक्याचा कोणता आहे. खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. पण ती प्रपंच, आता अनुस्वार पाहिजे होता त्यामुळे हे कटला, इथं पण अनुस्वार नाही त्यामुळे हे दुसरा पण ऑप्शन कटला. पंक्ती प्रपंच हे योग्य आहे, ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर मराठीचा सेक्शन 2 मधील पहिला प्रश्न, खालील शब्दाला समानार्थी असलेला शब्द दिलेल्या पर्यायातून ओळखा. आता सारिका याला समानार्थी कोणता शब्द आहे, तर तो आहे मैना. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. जपान सारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात या वाक्याचा प्रयोग ओळखा. आपण कर्ता, कर्म किंवा क्रियापदावरून प्रयोग ओळखतो. आता वाक्यामध्ये कर्ता कोण आहे,
तर माणूस हे कर्ता आहे. आता माणसे, माणूस याला कोणताही प्रत्यय लागला नाही. आता हे सी आहे ते प्रत्यय नाहीये. तर हे काय अनेक वचन आहे. अनेक वचन. आता कर्त्याला कोणताही प्रत्यय नाहीये म्हणजे हा कर्तरी प्रयोग होईल. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर दक्षिणोत्तर या शब्दाचा समास ओळखा. तर तो आहे इतरेतर द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक 4 इथं करेक्ट आन्सर आहे. दक्षिण आणि उत्तर इथे दोन्ही पदे महत्वाची आहेत. त्यामुळे ऑप्शन इतरेतर द्वंद्व समासाचा प्रकार होईल. कर्मधारय समास यामध्ये विशेषण असतं. विशेषण जसं की महादेव, महादेव. आता या देवासाठी विशेषण वापरलंय काय? महान असा देव किंवा महेश, महान असा ईश. हे काय पहिले जे आहे ते विशेषण आहेत. त्यामुळे हे दोन्ही पण कर्मधारय समासाची उदाहरणे होते. द्विगु समास, द्विगु समासामध्ये संख्या विशेषण असतं. जसं की पंचपाळे, पंचपाळे, सप्तर्षी या प्रकारे. त्यानंतर बहुव्रीही समासाहून आपल्याला इतरच गोष्टीचा बोध होतो. ते दोन्ही पदाचा बोध होत नाही. जसं की नीळकंठ, नीळकंठ आताच आपण पाहिलं. निळ आहे कंठ ज्याचे असा तो, म्हणजे कोण? महादेवाचा बोध होतो आपल्या यावरून. त्यानंतर वक्रतुंड या प्रकारचे जे आहेत ते बहुव्रीही समासाची उदाहरणे असतात. चौथा प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. वितंडवाद याचा समानार्थी आहे मिथ्यावाद. ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. नवरीने आरसा पाहिला. आता ज्या कर्त्याला किंवा कर्माला प्रत्यय नसतो तोच वाक्याचा प्रयोग असतो. आता इथं प्रत्यय कोणाला नाही ते पहा. नवरीने प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग होणार नाही. आरसा कर्म आहे आणि कर्माला कोणताही प्रत्यय नाहीये म्हणजे हा कर्मणी प्रयोग होईल. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. 6वा प्रश्न, पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा. पदच्युत म्हणजे पदापासून च्युत करणे किंवा पदापासून पदापासून दूर करणे किंवा च्युत करणे, याला काय? पदच्युत असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय? पदापासून म्हणजे ऊन होऊन हा प्रत्यय लागला आहे आणि ऊन होऊन हा पंचमा विभक्तीचा प्रत्यय असतो. पंचमा. आता ज्या समासामध्ये प्रत्यय लागतात तो असतो तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. आता स्पेशली उपप्रकार जर विचारला तर हा पंचमी तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. तत्पुरुष. त्यानंतर कर्मधारय आताच पाहिला आपण, एक विशेषण असतं. त्यानंतर अव्ययीभाव समास यामध्ये पहिले पद महत्वपूर्ण असते. जसं की अजन्म, आमरण, आमरण, प्रतिदिन, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. हे पहिले शब्द महत्वपूर्ण आहेत. अजन्म, आमरण, आजन्म. त्यानंतर द्वंद्व समास याचे 3 प्रकार पडतात. एक इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व. त्यानंतर समाहार द्वंद्व. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व. 3 प्रकार आहेत. इतरेतर द्वंद्वमध्ये आई वडील म्हणजे दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या असतात. आई वडील. समाहार द्वंद्व यामध्ये काय? त्या व्यतिरिक्त इतरही गोष्टीचा समावेश असतो. जसं की भाजीपाला, भाजीपाला. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्वमध्ये विकल्प दिलेला असतो. जसं की खरे खोटे, खरे खोटे, खरे किंवा खोटे दोन्हीपैकी एक विकल्प. आता हे सर्व काय? द्वंद्व समासाचे प्रकार किंवा आणि इकडे आहेत उदाहरणे दिलेली. त्यानंतर वाग्देवी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. याचा समानार्थी शब्द आहे भारती. ऑप्शन 2 इथं करेक्ट आन्सर आहे. आरोहण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आरोहणचा विरुद्धार्थी अवरोहण होईल. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, ओंगळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ओंगळ म्हणजे घाणेरडा, घाणेरडा किंवा नीटनेटका नसलेला. याच्या विरुद्धार्थी होईल नीटनेटका. म्हणजे नीटनेटका किंवा त्याला नीटस असं म्हटलं जातं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. आभरण या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? आभरण या शब्दाचा योग्य अर्थ आहे आभूषण. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. खालील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या लावा. खप्पा, खप्पा म्हणजे काय? नाराज किंवा नाखुश, नाखुश. याचा विरुद्धार्थी होईल खुश. ऑप्शन 2. त्यानंतर विस्तार, विस्तारचा होईल गोषवारा. गोषवार म्हणजे संक्षिप्त किंवा छोटं करून सांगणे. तर विस्तारित म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात.
गाढीव म्हणजे निवडक, निवडलेल्या वस्तू, गाळणे किंवा निवडणे. त्यानंतर याच्या विरुद्धार्थी काय होईल? सरसगट, पूर्णच्या पूर्ण. गप्पी दास म्हणजे खूप गप्पा मारणारा, जास्त बोलणारा. त्याच्या विरुद्धार्थी होईल मुख दुर्बल म्हणजे कमी बोलणारा. म्हणजे अचं ब आहे, 2चं 1चं ब आहे, 2चं अ आहे, 3चं ड आहे आणि 4चं क आहे. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आहे. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. कृपणता. कृपणता म्हणजे काय? कंजूसपणा, कंजूसपणा. याच्या विरुद्धार्थी काय होईल? तर दातृत्व. दातृत्व म्हणजे काय? तर दातृत्वाचा अर्थ होतो दानशूरपणा, दानशूरपणा. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आहे. त्यानंतर मराठीचा सेक्शन 4 आहे. पहिला प्रश्न, उसने पारणे फेडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. याचा अर्थ होतो सूड उगवणे. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आपला कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारा दिला आहे आणि उतारा वाचून यावरती आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आता तुम्ही हा उतारा व्हिडिओला पॉज करून वाचून घ्या. नंतर जे काही क्वेश्चन विचारण्यात आले आहेत या उत्तरावरती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. दुसरा पॅरेग्राफ. आता पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, लेखकाने त्याच्या पत्नीला कोणती ताकीद दिली? तर दिवाळी तिखा-मिठावर उरकायची ताकीद दिली. ऑप्शन क्रमांक 3 इथे करेक्ट आहे. आता हे तुम्ही जर जेव्हा उतारा वाचाल किंवा पॅरेग्राफ, तेव्हा तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्यामध्ये भेटून जातील. तिसरा प्रश्न, लेखकाच्या कचेरीत कोणती बातमी पसरली? तर वजन घटवण्याच्या वृत्ताची बातमी ही कचेरीमध्ये पसरली. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. अण्णा नाडगौडाने पार्टी देण्याचे कारण काय होते? तर अण्णाचे प्रमोशन झाले होते. ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आहे. पुढे दिलेले 4 पर्यायापैकी एक म्हण ओळखा. तर याच्यापैकी म्हण कोणती आहे ते ओळखायचे. तर वरवर माया आणि उपाशी निजबया ही म्हण आहे. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. खालील म्हणीचा अर्थ सांगा. एकानी एकानी बुवा बसला दुकानी. याचा अर्थ होतो हळूहळू एखाद्या वस्तूवर कब्जा करणे. ऑप्शन क्रमांक 3 इथे करेक्ट आहे. या सेशनच्या पीडीएफसाठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.